सिडकोच्या घरामध्ये वॉशिंग मशीन कुठे ठेवायचं हा खूप साऱ्या लोकांनी कमेंट केलेली आहे आणि हा खूप साऱ्या लोकांचा प्रश्न आहे, की सर आम्ही आता वॉशिंग मशीनसाठी तर जागा सिडकोने दिलेलीच नाही आहे, तर आपण वॉशिंग मशीन कुठे ठेवणार? हा खूप साऱ्या लोकांचा प्रश्न आलेला होता. तर आज वॉशिंग मशीन कुठे ठेवणार आहे सिडकोच्या नवीन घरामध्ये, जे आता जे 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जी घरे निघाली आहेत आणि यापूर्वी जे लॉटरी निघालेली आहेत, जशी की 18, 19, 21, 22, 23 मध्ये जे सिडकोची लॉटरी निघाली आहेत, त्यामध्ये जे लोकेशनची घरे आहेत, जसे की तळोजा सेक्टर 21, तळोजा सेक्टर 22, तळोजा सेक्टर 37, तळोजा सेक्टर 27, तळोजा सेक्टर 34, 36 आणि जे नवीन कन्स्ट्रक्शन सिडकोने आता बनवलेले आहेत, म्हणजे जी घरं रेडी आहेत, जसे की तळोजा सेक्टर 28 ची जी आता अलीकडेच लॉटरी निघालेली आहे, त्यानंतर तळोजा सेक्टर 29, त्यानंतर तळोजा सेक्टर 31 या लोकेशनमध्ये सिडकोची घराचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तर आपण आता ज्या सोसायटीमध्ये आपण व्हिजिट केलेली आहे, त्या सोसायटीमध्ये जे जुगाड करून म्हणजे आपल्याला स्वतः डोकं लढून अशी काही लोकांनी फ्रीज आणि वॉशिंग मशीनसाठी कनेक्शन काढलेले आहेत. तो कनेक्शन कसं काढलेला आहे त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि जे आपण सिडकोचं जे घर आहेत, जे 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये तिथे पण तुम्ही करून आपण वॉशिंग मशीनसाठी जागा करू शकतो. इनलेट, आउटलेट जो कनेक्शन आपण देणार आहोत, ते आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला सिडको आणि म्हाडाचे जे लेटेस्ट जे हेल्पफुल व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. आपण आता सिडकोच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत. ही सिडकोची EWS आणि LIG टाईपची घरे आपल्याला समोर दिसत आहे. समोर गार्डन दिसत आहे. तर चला आपण त्या घरामध्ये व्हिजिट करून आपण ती माहिती घेऊ. हे समोर आपल्याला सिडकोचं घर दिसत आहे. हा सेफ्टी डोअर त्यांनी लावलेला आहे सिडकोच्या इमारतीसमोर. तुम्ही पण असं सेफ्टी डोअर लावू शकता. हा हॉल आहे त्यांचा आणि हे सिडकोने कनेक्शन दिलेले आहेत. या कनेक्शनला आपण एक्स्ट्रा कनेक्शन जोडलेले आहेत, म्हणजे या कनेक्शन वरून आपण वरच्या दिशेने अशा वरच्या दिशेने कर्टनच्या वरून कनेक्शन घेऊन आपण हे कनेक्शन इथं जोडलेले आहेत. म्हणजे त्यांनी इथं कनेक्शन जोडलेले आहेत आणि इथे 2 स्विच वेगळे देण्यात आलेले आहे. समोर हे फ्रीज आणि हे वॉशिंग मशीन, म्हणजे दोन्हीही एकाच ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. वॉशिंग मशीनला सुद्धा कनेक्शन देण्यात आलेलं आहे, ते पण आपण पुढे पाहणार आहोत. पाण्याची टाकी सुद्धा आपण पाहणार आहोत कशी लावलेली आहे. हे बघा, हे तुम्हाला इनलेटचं कनेक्शन देण्यात आहे, म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये हा इनलेटचा पाईप, म्हणजे आत पाणी येणार. आणि ही पाण्याची टाकी लावलेली आहे तिथे. सिडको आपल्याला पाण्याची टाकी देत नसतात, आपल्याला स्वतःहून आपल्याला पाण्याची टाकी सुद्धा लावावी लागते. ही पाण्याची टाकी लावलेली आहे त्यांनी आणि या पाण्याच्या टाकीपासून असं कनेक्शन त्यांनी इथे दिलेलं आहे, म्हणजे जुगाड टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आणि हा पाईपाचं कनेक्शन त्यांनी इनलेट आणि हा खालचा जो व्हाईट कलरचा पाईप दिसत आहे हा आउटलेट, म्हणजे वॉशिंग मशीन मधील कपडे धुतल्यानंतर आउटलेट पण त्यांनी टॉयलेटमध्ये काढलेले आहेत. हे इनलेट आणि खाली आउटलेट, त्यामुळे त्यांनी असं भिंतीमधूनच त्यांनी इनलेट आउटलेट काढलेलं आहे. तर अशी ही जुगाड टेक्नॉलॉजी यांनीही वापरलेली आहे. तुम्ही पण असं करू शकता जेव्हा तुम्हाला घर लागल्यानंतर. तो पण व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर चला आपण तो व्हिडिओ पण पाहू आता. हे सिडको लॉटरीमधील असलेला हा सॅम्पल फ्लॅट आहे. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहेत. आपण हे समोर बेडरूम दिसत आहे. बेडरूम मध्ये सुद्धा आपण वॉशिंग मशीनसाठी जागा करू शकतो. हे इथे स्विच देण्यात आलेले आहे. ही विंडो देण्यात आलेली आहे. या स्विचच्या बाजूलाच आपण वॉशिंग मशीन ठेवू शकतो बेडरूममध्ये. इथे इनलेट आउटलेटचा पाईप आपण इथे काढू शकतो, जे बाथरूममधून येणार आहेत डायरेक्ट भिंतीच्या आतमधून. या दिशेने इनलेट आउटलेटचा पाईप येणार आहे.
म्हणजे तुम्ही इथे जुगाड करून सुद्धा तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि ज्यांना हॉलमध्ये ठेवायच्या हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता. जस्ट एक माझं सजेशन आहे. इथे पण तुम्ही इनलेट आउटलेटचा पाईप करून इथे ऑलरेडी स्विच देण्यात आलेला आहे. इथून तुम्ही इनलेट आउटलेटचा पाईप टाकून तुम्ही हे टॉयलेटमध्ये सुद्धा पाणी काढू शकता कनेक्शन देऊन. या दिशेने तुम्ही इनलेट आउटलेटचा पाईप काढू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू असा हेल्पफुल व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो.